नमस्कार, मी शिवाजी जंगम. मी सांगली जिल्हा विटा येथून आहे. नमस्ते, माझं नाव गणेश कांबळे. मी मच्छिंद्र कांबळे, राहणार विठ्ठलनगर तालुका जिल्हा सांगली. मी राजेंद्र रामचंद्र कडव. मी शाहपुरी सातारा येथून आलेलो आहे आज या प्रोग्रामसाठी. मी सुधीर दौंडे, सांगोल्याहून आलोय. नमस्कार, मी आदित्य राजेंद्र पाटील. मी इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्याहून आलो आहे. माझे नाव सुरेश, मी जतमधून आलो आहे. माझं नाव विशाल नायकोडी, मी पाटणमधून आलो आहे. मी गुंडाप्पा कशीत. नमस्कार, माझं नाव अजित अशोक पाटील. माझे नाव हनुमंदिर खतगडे, राहणार कासेगाव. माझं नाव संस्कृती जितेंद्र माने. नमस्कार, मी चंद्रकांत कारंडे. माझं नाव सागर पाटील. नमस्कार, मी संदीप कारंडे, मी कराडचा आहे. नमस्ते, मी गजानन भारमल, कोल्हापूरहून आलो आहे. नमस्कार, मी हेमंत बोरे, नमस्कार, मी तानाजी काशीनाथ गाडगे. तर खरंच माइंड ट्रेनर जे देवदास सर आहेत ते खरंच खूप पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं ते ट्रेन करतात आणि स्वतःचं माइंड कसं ओळखायचं आणि आपलं माइंड आपण कुठंपर्यंत चाललेलं आहे हे खरोखर त्यांनी चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे. आज सरांनी जी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली ती आज बिझनेसमॅनसाठी फार उपयुक्त आहे. की आयुष्यामध्ये आपल्याला स्वयंरोजगार आणि बिझनेसमन या दोन्हीतला आपल्याला फरक समजलेला आहे. सुधीर मसाले हा माझा एक व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायामध्ये मला थोड्याशा अडचणी होत्या, पण या सरांनी खूप दूर केल्या. आतापर्यंत मी भरपूर ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केलो. सरांचा हा प्रोग्राम एक वेगळ्या पद्धतीने वाटला. इथं आलं तेव्हा बिझनेसबद्दल काहीच माहिती नव्हती, पण सरांनी एकदम छानपैकी समजून सांगितले. एकमेकांनी सेल्फ एम्प्लॉयमधला हा फरक सरांनी समजून सांगितला. बिझनेसमध्ये कसा ग्रोथ करायचा, बिझनेस कशा पद्धतीने आपण वाढवायचा, कसे आपण फ्रँचायझी घ्यायचे, आपण आपल्या बिझनेसचा रोल काय म्हणून करायचा, कसा करायचा, ह्या गोष्टी पूर्णपणे आम्हाला शिकवलेल्या आहेत. मला मी इथे आलो तेव्हा माझे माइंडसेट वेगळाच होता आणि जेव्हा इथं आलो सरांनी जे मला प्रोत्साहन दिलं आणि त्याच्याकडून जे मला मोटिवेशन मिळालं ना, त्याच्यामुळं माझे माइंडसेट पूर्ण चेंज झालेला आहे. की आज सरांनी जे काही स्ट्रॅटर्जी सांगितल्या त्या गो थ्रू आहेत बिझनेससाठी, ग्रोथिंगसाठी. ओके, सगळ्यात महत्त्वाचं इमोशनवर कसं कंट्रोल केलं पाहिजे, निगेटिव्ह इमोशन्स आणि पॉझिटिव्ह इमोशन्सवर सरांनी भरपूर काय सांगितलेलं आहे. देविदास सरांचं हे जे सेमिनार आहे ते मी जॉईन केल्यापासून मला खरोखरच खूप प्राऊड वाटायला लागलं आणि मी इथून पुढे माझा बिझनेस खूप मोठा करणार आहे अशी माझ्यासारखी इच्छा व्हायला लागली. आणि खरं तर मला देविदास सरांनी इतकं सांगितलं आणि हे सेमिनार केल्यामुळं एक शक्ती निर्माण झाली माझ्यामध्ये आणि मी खूप मोठा बिझनेसमॅन होणार आहे. चांगली माहिती, जे नॉलेज आणि इन्फॉर्मेशन यामधला जो डिफरन्स आहे हे सरांनी दाखवून देऊन वेगळ्या पद्धतीने आम्हाला एक आज माहिती दिलेली आहे. त्यानंतर कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड याच्याबद्दल सरांनी भरपूर सारी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की जेणेकरून आपण इमोशनवर कंट्रोल केलं तर आयुष्यात आपण बिझनेस सक्सेस मिळवू शकतो. जसं मी सरांच्याबद्दल दोन वाक्य बोलू शकतो. जिनके जीवन में गुरु नाही उनका जीवन शुरू नाही. त्यातल्या त्यात परत बिझनेस केला तर कसा करायचा, B2B, B2C, B2CA हे सर्व सांगितले. त्यात आपण जर बिझनेसमध्ये जाऊन चालतो तर ते कसं हे करायचं, प्रॉफिटेबल कसा करायचा, आपण आपला माइंडसेट काय पॉझिटिव्ह पाहिजे, निगेटिव्ह माइंडसेट जरी आला तर दूर कसा करायचा हे सर्व सांगितलं. ते सरांनी स्टार्टिंगला थोडे माइंडचे टाईप्स आणि म्हणजे आपले सबकॉन्शियस कॉन्शियस माइंड्सवरती थोडी माहिती दिली. तर हे महाराष्ट्रातील चाललेले सरांचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. त्यातून सर्व उद्योजकांना, छोट्या मोठ्या व्यावसायिकांना चांगला फायदा होणार आहे. आणि त्यातूनही सरांनी बोलता बोलता सांगितलं की ते जे शिकले ते भगवद्गीतामधून शिकलेले आहेत आणि ते सांगताना पण ते भगवद्गीताच्यावरती ते व्हिडिओ दाखवून आम्हाला खूप छान माहिती दिली आणि ती माहिती मी नक्कीच माझ्या बिझनेसमध्ये पुढे वापरू शकतो. त्यानंतर सरांनी जे आपले बिझनेसचे ज्या स्ट्रॅटर्जी वापरतो आपण, म्हणजे लॉसला ओव्हरकम कसं करायचं, बाकीचे जे बिझनेस सेल्फ एम्प्लॉय आणि एंटरप्रेनर ह्यातला डिफरन्स सांगितला समजा आणि बिझनेसला कसं ऑटो पायलट मोडवरती कसं टाकलं हे सांगितलं. तर हा माझा पहिला सेशन होता. तर सरांचं मला म्हणजे चांगला वाटलं. सरांचा हा प्रोग्राम जबरदस्त होता. आय ॲप्रिशिएट दिस प्रोग्राम. आपला बिझनेस कसा रन करायचा, बिझनेसमध्ये काही जी चुका होत होते ते आपल्याला यात येत आल्यावर आपल्याला समजायला लागलं. मला खूप छान वाटलं इथे येऊन. सरांचा हा शिक्षण ऐकल्यावर माइंडसेट आणि निगेटिव्ह विचार हे कसं काढून टाकून आपण आपल्या बिझनेसला कसं बुक द्यायची, हे जीवनामध्ये जे आपल्याला ज्याची गरज आहे, जो योग्य सल्लागार योग्य सल्ला मला आज ह्या ठिकाणी मिळालेला आहे. प्रोग्राम केले पण हा प्रोग्राम अगदी अफलातून मला जाणवला. या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन, माइंडसेट,
किंवा आपण जे काही विचार करतो ते किती चुकीचे आहेत, ते निगेटिव्ह विचार काढून टाकणे, पूर्ण पॉझिटिव्हकडे वळणे. न्यू जनरेशनला खूप हेल्प भेटतं की कसं आपलं फ्युचरमध्ये करिअर बनू शकतं. बिझनेस बिल्डअप कसा करायचा किंवा आपण करत असलेला पारंपरिक बिझनेस ऑटो पायलट रन कसा करायचा. कारण ह्या प्रोग्राममध्ये माइंडसेट कसं असावं, बिझनेस वाढीसाठी यातल्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला उपयोगी पडणार आहेत. प्रोग्राम अटेंड केल्यामुळे आपले माइंडसेट चांगल्या पद्धतीने होतं. ते बिझनेस करतो त्या बिझनेसमध्ये असलेल्या त्रुटी. आजचं सेमिनार आहे देवीदास सर, तर ते एकदम उद्योजकांसाठी प्रेरक आहे. माझं जे काही टार्गेट आहे ते लवकरात लवकर अचीव्ह करू शकेल या कार्यक्रमाच्या माध्यमातून. सरांचा प्रोग्राम अटेंड केला, त्यामध्ये माइंडसेट कसा करायचा. थँक्यू आणि धन्यवाद याचा अर्थ एखाद्याला जर आपण थँक्यू म्हटलं तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावर फार चांगला होतो. एखाद्याला धन्यवाद म्हणतो आपण, त्याचा देखील त्या माणसाच्या जीवनावरती फार चांगला परिणाम होतो. बिझनेस कसा डेव्हलप करावा, मनातील ज्या काही शंका आहेत त्या सगळ्या सरांना समजावून देत आहेत. काही बिझनेस आयडियाज त्यांनी दिली याबद्दल मी सरांचं खूप खूप धन्यवाद आहे, आभारी. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. ओके, थँक्यू. ते सर आजपासून गुरु मानतोय सरांना मी. धन्यवाद. थँक्यू. आणि खरंच थँक्यू सर. अशा पद्धतीचं आम्हाला अजून भविष्यात तुम्ही असंच आम्हाला सहकार्य करत चला. आम्ही तुमच्या सेमिनारला कुठेही असलो तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.